गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू हा चॅप्टर सुरू केला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण टिश्यूची डेफिनेशन, त्यानंतर टाईप्स ऑफ टिश्यू, त्याचा एक ओव्हरव्ह्यू बघितला होता. त्यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे टिश्यूचे 4 प्रकार पडतात. फर्स्ट इपिथेलियल टिश्यू, सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड मस्क्युलर टिश्यू अँड फोर्थ नर्वस टिश्यू. त्यामध्ये इपिथेलियल टिश्यू हा पार्ट आपण फर्स्ट लेक्चरला पाहिला आहे. थोडाफार पार्ट आपण कनेक्टिव्ह टिश्यूचा सुद्धा पाहिला आहे. त्यामध्ये ही जी डायग्रॅम दिसते तुम्हाला ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूची, तर ही डायग्रॅम आपण मागच्या लेक्चरला पाहिली होती. आज आपण कनेक्टिव्ह टिश्यूचा दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू थोडक्यात फॅट स्टोरेजिंग टिश्यू. ज्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये फॅट स्टोअर केलं जातं, थोडक्यात चरबी साठवून ठेवली जाते, अशा टिश्यूला आपण ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. आता याचं ओरिजिन दिलेलं आहे बघा. ॲडिपोज टिश्यू इज फाउंड इन दी सबक्युटॅनियस टिश्यू. सबक्युटॅनियस म्हणजे बिलो दी स्किन किंवा अंडर दी स्किन. स्किनच्या खाली चरबी साठवून ठेवलेली असते. इन दी कवरिंग ऑफ हार्ट अँड अराउंड दी ब्लड व्हेसल अँड किडनी. साधारणपणे बघा, स्किनच्या बिलो, त्यानंतर कवरिंग ऑफ हार्ट, हार्टचं जे कवरिंग आहे वॉल, त्याच्यामध्ये सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू असतात. त्यानंतर अराउंड दी ब्लड व्हेसल अँड किडनी, रक्तवाहिन्यांच्या सभोवताली आणि किडनीच्या बाजूला ह्या कनेक्टिव्ह टिश्यू असतात. कुठल्या? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. इट ऑल्सो फॉर्म दी येलो बोन मॅरो. बोन मॅरो म्हणजे हाडांच्या पोकळीमध्ये जो फ्लुइड असतो त्याला बोन मॅरो म्हणतो आपण. त्यामध्ये 2 प्रकार असतात, एक येलो आणि दुसरा रेड. तर त्यामध्ये येलो बोन मॅरो तयार करण्याचं कामसुद्धा ह्या ॲडिपोज टिश्यू करत असतात. ह्याचं फंक्शन काय आहे? ॲडिपोज टिश्यू इज प्रायमरी फूड रिझर्व. फूड स्टोअर करण्याचं काम, म्हणजे आपल्या खाण्यामध्ये जो काही फॅट येत असतो किंवा स्निग्ध पदार्थ येत असतात, ते स्निग्ध पदार्थ डायरेक्टली एनर्जीसाठी यूज केले जात नाहीत, तर ते स्टोअर केले जातात. आणि ते स्टोअर करण्यासाठी फूड रिझर्व म्हणून या ॲडिपोज टिश्यूचा वापर केला जातो. त्यानंतर बिलो दी स्किन ह्याचा काय रोल आहे? सबक्युटॅनियस फॅट प्रिव्हेंट हीट लॉस फ्रॉम दी बॉडी. तर उष्णता आपल्या शरीरामधून बाहेर जाऊ नये यासाठी सुद्धा हे फॅट काम करत असतात. पर्टिक्युलरली इन पोलार ॲनिमल्स. पोलार ॲनिमल म्हणजे जे ध्रुवीय प्रदेशातले प्राणी आहेत, जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे, अशा प्रदेशामध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सराउंडिंग टेम्परेचर खूप लो असतं. बर्फाच्छादित प्रदेश म्हटल्यानंतर बिलो दी 0 डिग्री सेल्सिअस. तर अशा टेम्परेचरमध्ये बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, हीट बाहेर जाऊ नये यासाठी सबक्युटॅनियस फॅट म्हणजे त्वचेच्या खालचं जे फॅट आहे ते हेल्प करत असतं. थोडक्यात हीट मेंटेन करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर इट फॉर्म्स शॉक ॲब्सॉर्बिंग कुशन अराउंड दी किडनी अँड आयबॉल्स. किडनी आणि आयबॉल म्हणजे डोळे जे आहेत आपले, याला कुठल्याही प्रकारचा मेकॅनिकल इंजुरी होऊ नये, धक्का बसला तर तो त्या फॅटमध्येच ॲब्सॉर्ब केला जातो, म्हणून त्याला शॉक ॲब्सॉर्बिंग कुशन असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर इट ऑल्सो प्रोड्यूस ब्लड कार्पस्कल. रक्तपेशी तयार करण्याचं कामसुद्धा ह्या पेशी करत असतात. आता याचं स्ट्रक्चर. ॲडिपोज टिश्यू इज फाउंड इन असोसिएशन विथ ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आपण सुरुवातीला जो प्रकार बघितला कनेक्टिव्ह टिश्यूचा, तर त्याच्या असोसिएशनमध्येच या टिश्यू देखील प्रेझेंट असतात. सुरुवातीला ह्याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, तर एखाद्या सेलमध्ये सुरुवातीला फॅटचे ड्रॉपलेट्स तयार होतात. छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात.
ते ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि एक फॅट ग्लोब्यूल तयार होतं. लार्ज फॅट ग्लोब्यूल तयार होतं आणि त्यामुळे सेलमध्ये टोटली फॅट स्टोअर होतं आणि जो न्यूक्लियस आहे तो एकदम मार्जिनला किंवा एका साईडला जातो. आता ह्या डायग्रॅममध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, ह्या सगळ्या काय आहेत, पेशी आहेत, बरोबर. एकूणच हा फॅट टिश्यू तयार झालेला आहे, ॲडिपोज टिश्यू. त्यामध्ये ही प्रत्येक सेल आहे. प्रत्येक सेलचा जर विचार केला तर न्यूक्लियस हा एकदम मार्जिनला आहे, एका बाजूला आहे आणि राहिलेला पार्ट जो आहे तो सगळा काय आहे, फॅट ग्लोब्यूल म्हणजे चरबी साठवून ठेवलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि दुसरा ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. त्याच्यामध्ये फरक काय आहे, डायग्रॅममध्येच आहे बघा, वरती दिसत आहेत हे व्हाईट ॲडिपोज टिश्यू आहे आणि खालचे ब्राऊन ॲडिपोज टिश्यू आहेत. व्हाईट आर ॲपियर्स ओपेक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइट सेल असल्यामुळं ह्याचा कलर जो आहे तो ओपेक किंवा व्हाईट कलरचा दिसतो आणि कॉमनली सेन इन ॲडल्ट्स, जे वयाने जास्त असणारे लोक आहेत अशा लोकांमध्ये किंवा मॅच्युअर पर्सन यांच्यामध्ये व्हाईट ॲडिपोज टिश्यू असतात. तर ब्राऊन ॲडिपोज टिश्यू जे आहेत ते आर रेडिश ब्राऊन इन कलर. याचा कलर रेडिश ब्राऊन असतो ड्यू टू लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स. रक्तवाहिन्यांचा पुरवठा जास्त असल्यामुळे याचा रंग लाल असतो आणि ते आर मोस्टली फाउंड इन डेव्हलपिंग फिटस अँड इन्फंट्स. फिटस म्हणजे एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असणारा बालक आणि इन्फंट्स म्हणजे नवजात बालक. सुरुवातीच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये फॅट जे असतात ते ब्राऊन कलरचे असतात. जसजसं मॅच्युरिटी वाढेल तसतसं फॅटचा कलर हा व्हाईट व्हायला लागतो. नेक्स्ट कनेक्टिव्ह टिश्यूचा तिसरा प्रकार आहे व्हाईट फायबरस टिश्यू. व्हाईट कलरचे फायबर्स असतात, ते सुद्धा कनेक्शनचं काम करतात म्हणून त्यांना कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. आता हे व्हाईट फायबरस टिश्यू जे आहेत दे आर रिच इन कोलॅजिन फायबर. त्यांच्यामध्ये कोलॅजिन फायबर असतात व्हाईट कलरचे, म्हणून तर त्यांना व्हाईट फायबर किंवा कोलॅजिन फायबर असं म्हणतात. आपण सुरुवातीला जो काही कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार बघितला ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये आपण 2 प्रकारचे फायबर्स बघितले, एक व्हाईट फायबर दुसरा येलो फायबर. तर त्यामध्ये हे जे सेपरेट व्हाईट फायबर्स असतात बॉडीमध्ये आपल्या आणि ते कनेक्शनचं काम करत असतात. These are similar to but thicker than those found in ॲरिओलार टिश्यू. ॲरिओलार टिश्यूमध्ये जे काही व्हाईट फायबर्स आहेत त्याच्यापेक्षा हे थोडेसे थिक असतात. दे आर टफ अँड इनइलॅस्टिक. ह्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी नसते. दे आर फाउंड इन कॉर्ड्स अँड शीट्स. 2 प्रकारांमध्ये आढळतात ते, कॉर्ड्स आणि शीटमध्ये. आता ते जे कॉर्ड्स असतात त्यांना टेंडॉन्स असं म्हणतात. कॉर्ड्स जे असतात त्यांना काय म्हणतात, टेंडॉन्स. आता ह्याची टेंडॉन्स जे असतात हे काय आहे तर एक स्पेशलाइज्ड एक्सटेन्शन आहे, बरोबर. हे टेंडॉन म्हणजे काय, एक प्रकारचं स्पेशलाइज्ड एक्सटेन्शन आहे. दे आर फॉर्म्ड ऑफ बंडल ऑफ कोलॅजिन फायबर्स, म्हणजेच व्हाईट फायबरपासून तयार झालेले असतात. ह्या डायग्रॅममध्ये दिसते तुम्हाला, पाय जो आहे आपला घोट्याच्या वरती किंवा टाचेच्या वरचा जो भाग आहे या भागामध्ये पाठीमागच्या बाजूला जिथं आपण धोंडशीर म्हणतो त्या ठिकाणी हे जे टेंडॉन्स असतात, व्हाईट कलरचे फायबर्स असतात, त्यांना आपण टेंडॉन्स असं म्हणतो. तर ते टेंडॉन्स इट इज नथिंग बट व्हाईट फायब्रस टिश्यू असतात. तर हे टेंडॉन जे आहेत हे 2 ठिकाणी कनेक्शन असतं यांचं, एक म्हणजे मसलला आणि दुसरं म्हणजे बोनला. पायाचे जे मसल्स आहेत त्या ठिकाणी हे रेड कलरमध्ये दिसत आहेत, हे मसल आहेत. हे पोटरी, पायाची पोटरी ज्याला आपण म्हणतो, त्या पोटरीचे जे मसल आहेत त्या मसलला हा टेंडॉन एका बाजूला कनेक्टेड आहे. तर दुसऱ्या ठिकाणी जो हिल बोन आहे, टाचेचं हाड आहे, त्या हाडाला हा टेंडॉन कनेक्टेड असतो. तर अशा पद्धतीनं मसल आणि बोन या दोघांमध्ये कनेक्शन घडवून आणण्यासाठी कनेक्टिव्हिटीचं जे काम आहे ते हे व्हाईट फायबर्स टिश्यू करतात.
तर लक्षात आलं. व्हाईट फायबरस टिश्यूचं उदाहरण म्हणजे हे अचिल्स टेंडॉन विच आर प्रेझेंट इन दी फीट रिजन. बरोबर. तर हे व्हाईट फायबरस टिश्यू झाले. त्यानंतर पुढचा प्रकार आहे येलो इलॅस्टिक टिश्यू. हा येलो फायबर आहे. हा सुद्धा फायबर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, येलो टिश्यू किंवा येलो फायबर्स. बरोबर. तर या येलो फायबरलाच आपण इलॅस्टिक फायबर असं सुद्धा म्हणतो. हे नावं नेहमी लक्षात ठेवायची. कोलॅजिन फायबर म्हटलं की व्हाईट फायबर आणि इलॅस्टिक फायबर म्हटलं की येलो फायबर. आता याची इथं माहिती दिलेली आहे बघा इलॅस्टिक फायबरची. येलो इलॅस्टिक टिश्यू कन्सिस्ट मेनली ऑफ लूज नेटवर्क ऑफ येलो इलॅस्टिक फायबर्स. येलो फायबरपासून हे तयार होतात. These elastic fibers are much thicker but similar to those of areolar connective tissue. थिकर असतात पण कनेक्टिव्ह टिश्यू सारखेच असतात. आता याच्यामध्ये सुद्धा कॉर्ड्स आणि शीट्स असतात. म्हणजे हे जे फायबर आहेत हे दोन प्रकारांमध्ये प्रेझेंट असतात. एक म्हणजे कॉर्ड आणि शीट. बरोबर. आता हे कॉर्ड्स म्हणजे काय? या कॉर्ड्सनाच लिगामेंट असं म्हटलं जातं. कॉर्ड्सना काय म्हटलं जातं? लिगामेंट. बघा मगाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. व्हाईट फायबरचे जे कॉर्ड्स आहेत त्यांना मगाशी आपण टेंडॉन असं म्हटलं होतं. या डायग्रॅममध्ये दिसतंय बघा. हे व्हाईट फायबरचे जे कॉर्ड्स आहेत बरोबर, यांना आपण लिगामेंट असं टेंडॉन असं म्हणतो आहे. आणि इथं जे येलो कलरचे कॉर्ड्स आहेत त्यांना आपण लिगामेंट असं म्हणतो आहे. फरक लक्षात ठेवायचा. येलो कलरचे लिगामेंट आणि व्हाईट कलरचे टेंडॉन. तर हे लिगामेंट जे आहेत इट बाइंड्स दी बोन्स टुगेदर. दोन बोन एकत्र जोडण्याचं काम हे लिगामेंट करत असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. दोन बोन एकत्र जोडणं म्हणजे तिथं सांधा असणार आहे. बरोबर. आपल्या शरीरामध्ये बरेच बोन आहेत आणि दोन बोन एकत्र जिथं येतात त्याला आपण सांधा असं म्हणतो. बरोबर. जॉईंट. तर या जॉईंटमध्ये दोन बोन एकत्र ठेवण्याचं काम हे लिगामेंट करत असतात. म्हणजेच थोडक्यात हे व्हाईट इलॅस्टिक फायबर करत असतात. आता हे लिगामेंट कसे असतात? दे आर फॉर्म्ड ऑफ बंडल ऑफ येलो फायबर. येलो फायबरचे ते बंडल असतात. दे बाइंड टू डिफरंट बोन ॲट दी जॉईंट. सांध्यांमध्ये दोन बोन एकमेकांना कनेक्टेड ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रिव्हेंटिंग डिसलोकेशन ऑफ बोन अँड ॲट दी सेम टाईम प्रोव्हाइडिंग फ्लेक्झिबिलिटी टू जॉईंट्स. बघा डिसलोकेशन ऑफ बोन म्हणजे काय? तर दोन बोनचा जो जॉईंट आहे त्या जॉईंटपासून एखादं बोन सरकू नये, ते प्रॉपर कंडिशनमध्ये प्रॉपर पोझिशनमध्ये राहावं यासाठी हे लिगामेंट्स हेल्प करतात. शिवाय ॲट दी सेम टाईम इट प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी टू जॉईंट्स. जॉईंट्समध्ये सांध्यांमध्ये हालचाल जी होते आपली, मग त्यामध्ये कोपराचा सांधा घ्या बरोबर. त्यानंतर खांदा जो आहे आपला त्या खांद्यामध्ये असणारा सांधा घ्या, गुडघ्याचा सांधा घ्या. प्रत्येक सांध्यांमध्ये हालचाल असते बरोबर. आपली मुवमेंट जी होते ही मुवमेंट कशामुळे होते? तर हे इलॅस्टिक फायबर आहेत. ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक इलॅस्टिसिटी राहते. तर हे इलॅस्टिसिटी घडवून आणण्याचं किंवा फ्लेक्झिबिलिटी जॉईंट्सना देण्याचं काम हे इलॅस्टिक फायबर करत असतात. हे झालं कॉर्ड्सच्या बाबतीत. म्हणजे येलो कलरचे जे कॉर्ड्स असतात ते कुठं आहेत? तर दोन बोनच्या मध्ये म्हणजे जॉईंट्सला प्रेझेंट आहेत. त्यानंतर शीट हा जो प्रकार आहे येलो इलॅस्टिक फायबरमधला शीट हा जो प्रकार आहे, ह्याचे जे टिश्यू असतात दे ऑकर्स इन दी वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स, लंग्स अँड ब्रॉन्क्युल्स. कुठं कुठं बघा? ब्लड व्हेसल, वॉल ऑफ ब्लड व्हेसल, त्यानंतर लंग्स फुफ्फुसं आणि ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल्स म्हणजे काय? तर लंग्समध्ये ज्या ट्रकियाच्या ब्रांचेस असतात त्याला ब्रॉन्क्युल्स असं म्हणतात. तर हे ब्रॉन्क्युल्समध्ये ह्या शीट प्रेझेंट असतात. रिकव्हरी ऑफ दिस ऑर्गन आफ्टर एक्सपान्शन इज ड्यू टू टिश्यूज प्रेझेंट. ह्या ज्या टिश्यू आहेत याच्यामुळं काय होतं? तर हे जे तिन्ही ऑर्गन आत्ता मी तुम्हाला सांगितले ब्रॉन्क्युल, लंग आणि ब्लड व्हेसल यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं बरोबर. तर हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन घडवून आणण्यासाठी हेल्प करतात कोण? तर ह्या येलो इलॅस्टिक फायबरच्या शीट. कारण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे इलॅस्टिसिटी जी प्रॉपर्टी आहे ती या टिश्यूमध्ये आहे. नेक्स्ट
कनेक्टिव्ह टिश्यूचाच पुढचा प्रकार आहे रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर ह्या रेटिक्युलर टिश्यू कुठं असतात बघा. रेटिक्युलर टिश्यू कन्सिस्ट ऑफ स्टार शेप्ड रेटिक्युलर सेल. द प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेस ऑफ विच जॉईन टू फॉर्म सेल्युलर नेटवर्क. ह्या ज्या सेल असतात ह्या सेल त्यांचं एक सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन असतं प्रत्येक सेलचं. तर त्या एक्सटेन्शन एकत्र येतात आणि एक सेलचं एक नेटवर्क तयार होतं, जाळी तयार होते, म्हणूनच याला रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. आता हे नेटवर्क जे आहे सेलचं हे फॅगोसायटिक असतं. फॅगोसायटिक म्हणजे काय बघा, तर एखादा फॉरेन पार्टिकल आला, बरोबर, बॉडीमध्ये एखादा फॉरेन पार्टिकल आला तर एंगल्फ करायचं आणि किल करायचं हे काम या सेल करत असतात, म्हणून तर यांना फॅगोसायटिक सेल म्हणतात. थोडक्यात डिफेन्स मेकॅनिझम ऑफ दी बॉडी, आपल्या शरीराचं डिफेन्स मेकॅनिझम म्हणून ते काम करत असतात. आत्तापर्यंत आपण कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कुठला प्रकार बघितला, तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा प्रकार बघत होतो. बघा, तुम्हाला आठवते का, मागं मी तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार सांगितले होते. एकदा रिवाईज करूया आपण. कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, बरोबर, त्यामध्ये ॲरिओलार, ॲडिपोज, व्हाईट फायब्रस, त्यानंतर येलो इलॅस्टिक आणि रेटिक्युलर असे 5 प्रकार आहेत. आता त्यानंतर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ब्लड. हा ब्लडचा जो पार्ट आहे तो तुम्हाला 12वीमध्ये शिकायचा आहे, त्यामुळे आत्ता इथं डिटेलमध्ये स्टडी नाही. ब्लड सेल वगैरे डिटेलमध्ये बघायचं आहे आपल्याला. आत्ता जो आपण प्रकार बघणार आहोत कनेक्टिव्ह टिश्यूचा तो म्हणजे स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, बरोबर, स्केलेटन. तर ते स्केलेटन म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरामध्ये असणारा हाडाचा सांगाडा. हा हाडाचा सांगाडासुद्धा काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. त्यामध्ये 2 प्रकारचे टिश्यू असतात, एक म्हणजे कार्टिलेज आणि दुसरा बोन. तर सुरुवातीला आपण कार्टिलेज हा पार्ट बघणार आहोत. बघा, कार्टिलेज, बरोबर. मी याच्या अगोदरही तुम्हाला बऱ्याचदा सांगितले की कार्टिलेज इट इज द सॉफ्ट बोन्स, बरोबर. आपल्या शरीरामध्ये जे काही मऊ हाडं असतात किंवा सॉफ्ट बोन असतात त्यांना आपण कार्टिलेज असं म्हणतो. इथं त्याची डेफिनेशन दिली आहे बघा. कार्टिलेज इज सॉलिड सेमी रिजिड कनेक्टिव्ह टिश्यू. सॉलिड आहे पण सेमी रिजिड आहे, कारण त्याची रिजिडिटी थोडीशी कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू बोन. बोनपेक्षा ते कमी रिजिड असतात, कठीण असतात, कमी. इट इज टफ फ्लेक्झिबल टिश्यू. टफ आहेत आणि फ्लेक्झिबिलिटी असते ह्यांच्यामध्ये. बोनच्या कंपॅरिझनमध्ये हे फ्लेक्झिबल जास्त असतात. विच फॉर्म्स एंडोस्केलेटन इन लार्ज नंबर ऑफ व्हर्टिब्रेट्स. बरेच व्हर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहेत त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन म्हणजे त्यांचा जो सांगाडा आहे शरीराचा, तो सांगाडा ह्या कार्टिलेजपासून बनलेला असतो बऱ्याच व्हर्टिब्रेट्समध्ये. आता याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, तुम्हाला डायग्रॅम आणि हे एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर लक्षात येईल की नेमके हे कार्टिलेज असतात कसे. सॉफ्ट बोन ज्याला आपण म्हणतो, हे सॉफ्ट बोनचं स्ट्रक्चर कसं असतं. तर सुरुवातीपासून बघूया आपण. सगळ्यात पहिला मुद्दा आहे पेरिकॉन्ड्रियम. आता पेरी म्हणजे सभोवताली आणि कॉन्ड्रियम म्हणजे कार्टिलेज. कार्टिलेजचं जे लॅटिन शब्द आहे तो म्हणजे कॉन्ड्रियम, हे नेहमी लक्षात ठेवा. कार्टिलेज म्हणजेच कॉन्ड्रियम आणि पेरी म्हणजे सभोवताली. कार्टिलेजच्या सभोवताली असणारं आवरण त्याला म्हणायचं पेरिकॉन्ड्रियम. डायग्रॅममध्ये लक्षात येईल बघा तुमच्या. ही जी डायग्रॅम आहे ह्या डायग्रॅममध्ये हे रेड कलरचं बाहेरचं मेम्ब्रेन दिसतं, याला काय म्हणतोय आपण, पेरिकॉन्ड्रियम. ह्या डायग्रॅममध्ये वरती आणि खाली दोन्ही बाजूला पेरिकॉन्ड्रियम आहे बघा. हे खाली पण आहे पेरिकॉन्ड्रियम आणि वरती पण काय आहे, पेरिकॉन्ड्रियम. म्हणजे थोडक्यात एक शीत असते, आवरण असतं, त्या आवरणाला आपण काय म्हणतोय, पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो. आता हे पेरिकॉन्ड्रियम एन्क्लोजेस सेमी सॉलिड मॅट्रिक्स कॉल्ड कॉन्ड्रिन. ह्या दोन्ही पेरिकॉन्ड्रियमच्या आतमध्ये एक सेमी सॉलिड मॅट्रिक्स आहे, लिक्विड पार्ट आहे, त्याला कॉन्ड्रिन असं म्हटलं जातं. कॉन्ड्रिन लक्षात ठेवा. टुवर्ड्स पेरिफेरी इनर मार्जिन ऑफ पेरिकॉन्ड्रियम ए लेअर ऑफ स्मॉल इमॅच्युअर कार्टिलेज सेल कॉल्ड कॉन्ड्रोब्लास्ट. आता हे जे काही पेरिकॉन्ड्रियमचा लेअर आहे त्याच्या लगतच जे लेअर असतात सेलचे, त्या लेअरला किंवा त्या सेलला कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हटलं जातं. ह्या कशा असतात,
इमॅच्युअर असतात. थोडक्यात ह्या सेल कशा असतात? इमॅच्युअर असतात. म्हणजे ह्या पेरिकॉन्ड्रियमच्या लगतच्या ज्या स्मॉल सेल आहेत याला आपण काय म्हणणार आहोत? कॉन्ड्रोब्लास्ट. ठीक आहे. आता ह्या कॉन्ड्रोब्लास्ट ज्या असतात दे बिकम्स मॅच्युअर. ह्या ज्या सेंटरला आहेत ह्या सगळ्या कशा आहेत? मॅच्युअर सेल आहेत. यांना आपण कॉन्ड्रोसाइट असं म्हणतो. ह्या सेलना काय म्हणायचं? कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रो म्हणजे कार्टिलेज, साइट म्हणजे सेल. कार्टिलेज सेल मॅच्युअर म्हणून त्यांना कॉन्ड्रोसाइट असं म्हटलं जातं. बघा, एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की कार्टिलेजचं स्ट्रक्चर कसं आहे. दोन्ही साईडला पेरिकॉन्ड्रियमचा लेअर, त्याला लागूनच कॉन्ड्रोब्लास्टचा लेअर आणि आतमध्ये कॉन्ड्रोसाइट असं हे स्ट्रक्चर आहे कार्टिलेजचं. ठीक आहे. आता हे कार्टिलेज जे असतात ह्या कार्टिलेजचे 4 प्रकार पडतात. एकूणच हे कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे कार्टिलेज असतात. हे कुठले? एक म्हणजे हायलाइन कार्टिलेज, दुसरं फायब्रस कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे 1 बाय 1 4 प्रकार आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे बघा, स्केलेटल टिश्यूमधलं कार्टिलेज आपण बघतोय त्यातला पहिला प्रकार म्हणजे हायलाइन कार्टिलेज. आता हे हायलाइन कार्टिलेज कसं आहे? इट इज विकेस्ट ऑफ दी 4 टाईप ऑफ कार्टिलेज. 4 प्रकार जे आहेत कार्टिलेजचे त्यामधला सगळ्यात विकेस्ट प्रकार आहे हा. म्हणजे थोडक्यात हे कार्टिलेज आहे हे वीक असतं. ह्याचं ओरिजिन कुठं आढळतं हे? इट इज फाउंड ॲट दी एंड ऑफ लॉंग बोन. लॉंग बोन म्हणजे थोडक्यात आपल्या हात आणि पायांमध्ये जे बोन असतात त्यांना आपण लॉंग बोन म्हणतो. त्याचा एंड म्हणजे टोकाचा जो भाग आहे त्या टोकाच्या भागाला हे हायलाइन कार्टिलेज आहे. शिवाय एंटेरियर एंड ऑफ रिब्स. रिब्स म्हणजे बरकड्या. छातीचा पिंजरा जो आहे त्या पिंजऱ्यामध्ये ज्या रिब्स असतात, बरकड्या असतात, त्यांचा एंटेरियर एंड सुरुवातीचा टोकाचा भाग आहे तिथं हा कार्टिलेजचा प्रकार असतो. नोज टिप म्हणजे नाकाचा शेंडा. हात लावून बघितला तर लक्षात येईल तुमच्या कठीण आहे. म्हणजे कठीण लागतं पण अगदी पण हाडासारखं कठीण नाही. म्हणजे थोडक्यात हे बोन कसं आहे? सॉफ्ट. म्हणजे थोडक्यात हे कार्टिलेज आहे. आणि कुठलं? हायलाइन कार्टिलेज. त्यानंतर लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे घसा. घशामध्ये जे स्वरयंत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा हायलाइन कार्टिलेज आहे. अँड ब्रॉन्कियल ट्री. ब्रॉन्कियल ट्री म्हणजे काय? तर ट्रकिया जी असते श्वासनलिका त्याच्या पुढे जाऊन विंड पाईपच्या ब्रांचेस असतात. श्वासनलिका जी आहे त्याच्या ब्रांचेस असतात त्यांना ब्रॉन्कियल ट्री असं म्हणतात. तर याच्यामध्ये हे हायलाइन कार्टिलेज प्रेझेंट असतं. आता ह्याचं स्ट्रक्चर कॉमन टर्म लक्षात ठेवायची. कार्टिलेज म्हटलं की ही डायग्रॅम लक्षात ठेवायची. आता प्रकारानुसार ह्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो. आता सुरुवातीला आपण बघतोय हायलाइन कार्टिलेजचं स्ट्रक्चर. इट इज कॉम्प्रेसिबल अँड इलॅस्टिक इन नेचर. कॉम्प्रेसिबल म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेस होऊ शकतं हे आणि त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असते. इट इज सराउंडेड बाय पेरिकॉन्ड्रियम. याच्यामध्ये बघा पेरिकॉन्ड्रियमचा लेअर असतो. त्यानंतर कॉन्ड्रीन इज ब्ल्यूइश व्हाईट अँड जेल लाईक. त्याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे लिक्विड पार्ट तो ब्ल्यूइश व्हाईट कलरचा असतो. त्यानंतर इट कंटेन्स व्हेरी फाईन कोलॅजिन फायबर्स अँड कॉन्ड्रोसाइट्स. कोलॅजिन फायबर थोड्या प्रमाणात असतात आणि कॉन्ड्रोसाइट्स असतात. त्याचं फंक्शन काय आहे? इट प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी अँड सपोर्ट टू दी बॉडी. शरीराला सपोर्ट करणं आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, लवचिकता वाढवणं हे काम आहे या हायलाइन कार्टिलेजचं. इट हेल्प्स इन रिड्युसिंग फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे थोडक्यात घर्षण कमी करणं. आता बघा इथं लॉंग बोन 2 आहेत. हा एक लॉंग बोन आहे, हा दुसरा. 2 पायांमध्ये जी 2 हाडं आहेत, एक मांडीचं हाड आणि दुसरं एक पायाची पोटरी त्याचं असणार हाड हे आहे. आणि त्या दोघांच्या मध्येही गुडघ्याची वाटी पटेला त्याला म्हणतात. तर या 2 बोनच्या टोकाचा जो भाग आहे इथं हायलाइन कार्टिलेज आहे. आपण ज्या वेळेला पायाची हालचाल करत असतो त्यावेळेला ह्या सांध्यांमध्ये घर्षण होत असतं. तर हे घर्षण कमी करण्याचं काम म्हणजे थोडक्यात फ्रिक्शन कमी करण्याचं काम हे हायलाइन कार्टिलेज करत असतं. त्यानंतर लास्ट फंक्शन आहे इट गुड शॉक ॲब्सॉर्बर. एखादा शॉक ॲब्सॉर्ब करणं हे सुद्धा त्याचं फंक्शन आहे. आता त्यानंतर पुढचा प्रकार आहे
कार्टिलेजचा दुसरा प्रकार फायब्रस कार्टिलेज. बघा, इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज अ स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट रिजिड कार्टिलेज इन दी बॉडी. बॉडीमधलं हे सगळ्यात स्ट्रॉंग आणि रिजिड कार्टिलेज आहे. मग अशी बघितलं, हायलाईन हे सगळ्यात वीक आहे, तर फायब्रस कसं आहे, स्ट्रॉंग आहे. बरोबर. ओरिजिन आता इथं कुठं आढळतं? इट इज फाउंड इन द प्युबिक सिम्फायसिस अँड इंटरव्हर्टेब्रल डिस्क. आता दोन्हीच्या डायग्रॅम इथे दिलेल्या आहेत. बघा, डायग्रॅमवरून लक्षात येते का तुमच्या? अजून तुम्हाला स्केलेटन हा पार्ट झालेला नाही आहे, पण तरीही लक्षात ठेवा की हा पाठीचा मणका जो आहे आपला, पाठीच्या मणक्याचा एक थोडा पार्ट दिलेला आहे याच्यामध्ये. तर दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते की नाही, त्या डिस्कला इंटरव्हर्टेब्रल डिस्क असं म्हटलं जातं. काय बघा, दोन मणक्यांच्या मध्ये जो गॅप असतो, तो गॅप भरून काढण्यासाठी जी डिस्क असते, त्या डिस्कला इंटरव्हर्टेब्रल डिस्क असं म्हणतात. तर ही डिस्क म्हणजेच थोडक्यात काय, तर हे फायब्रस कार्टिलेज असतं. शिवाय प्युबिक सिम्फायसिस, आता हे दुसरं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे प्युबिक सिम्फायसिस. आता इथं एक जॉईंट आहे बघा, हा ग्रीन कलरमध्ये दिसतोय, हा जॉईंट आहे. हा जॉईंट कशामध्ये आहे, तर आपल्या कमरेचा जो भाग आहे, हिप रिजन, त्या रिजनमध्ये आपला जो हाडाचा सांगाडा आहे त्याच्यामध्ये एक हे स्ट्रक्चर असतं. हाडाचा सांगाडा जो आहे त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर असतं, याला पेल्विक गर्डल असं म्हणतात. तर ह्या पेल्विक गर्डलमध्ये मोठे दोन बोन असतात, एक राईट साईडचं आणि दुसरं लेफ्ट साईडचं. तर हे दोन बोन कनेक्ट केलेले असतात किंवा जॉईंट असतात, त्या जॉईंटला प्युबिक सिम्फायसिस असं म्हणतात. तर ह्या सिम्फायसिसमध्ये हे फायब्रस कार्टिलेज आहे. बघा, ह्या एंटायर हे बाकीचं बोन आहे, मात्र हा जो जॉईंट आहे, ह्या जॉईंटमध्ये काय आहे, हा फायब्रस कार्टिलेज आहे. पोझिशन लक्षात आली, एक म्हणजे इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि दुसरं प्युबिक सिम्फायसिस. या दोन ठिकाणी हे कार्टिलेज प्रेझेंट असतं. आता ह्याचं स्ट्रक्चर, इट इज नॉट सराउंडेड बाय पेरिकॉन्ड्रियम. बघा, फरक आहे, या कार्टिलेजमध्ये पेरिकॉन्ड्रियमचा लेअर नसतो. लिटल मॅट्रिक्स अँड अबंडंट व्हाईट कोलेजन फायबर. व्हाईट फायबर जास्त असतात आणि मॅट्रिक्स कमी असतं. नेक्स्ट ह्याचं फंक्शन जे आहे, इट ॲक्ट्स ॲज अ कुशन इन द इंटरव्हर्टेब्रल डिस्क. दोन इंटरव्हर्टेब्रल डिस्क आहेत, त्याच्यामध्ये कुशनचं काम जे आहे, दोन मणक्यांच्या मध्ये कुशनचं, गादी, डॉक्टरांकडून पण तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, मणक्यांच्या मधली गादी सरकली किंवा चकती सरकली असं म्हणतात. तर ती गादी म्हणजेच हे कार्टिलेजचं कुशन असतं. त्यानंतर इन प्युबिक सिम्फायसिस, म्हणजे हा जो जॉईंट आहे याच्यामध्ये इट हेल्प्स इन सपोर्ट अँड एड फ्युजन ऑफ डिफरंट ऑर्गन ऑफ दी बॉडी. ह्या दोन हाडांमध्ये फ्युजन किंवा कनेक्शनचं जे काम आहे ते हे फायब्रस कार्टिलेज करत असतं. इथं आपण कार्टिलेजचा दुसरा प्रकार बघितला. आता त्यानंतर तिसरा प्रकार आहे कार्टिलेजचा, तो म्हणजे इलॅस्टिक कार्टिलेज. बघा, इलॅस्टिक कार्टिलेज, इट इज फाउंड इन इपिग्लॉटिस. आता इपिग्लॉटिस म्हणजे काय, लीड ऑन टॉप ऑफ दी लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, त्या स्वरयंत्रावरती जे लीड आहे, झाकण. आता एक मुद्दा सांगते तुम्हाला, इपिग्लॉटिस हे कुठं असतं, आपली श्वासनलिका आणि अन्ननलिका घशामध्ये जवळजवळ त्याचे ओपनिंग असतात. ज्या वेळेला आपण अन्नाचा घास गिळत असतो त्यावेळेला श्वासनलिकेवरती एक पडदा टाकला जातो किंवा एक झाकणी टाकली जाते, त्यालाच लीड किंवा इपिग्लॉटिस असं म्हणतात. का, तर आपण अन्नाचा घास गिळताना तो चुकून श्वासनलिकेत जाऊ नये यासाठी तिथे एक झाकणी असते. त्या झाकणीलाच काय म्हणतात, इपिग्लॉटिस. आणि हे इपिग्लॉटिस इलॅस्टिक कार्टिलेजपासून तयार होतं. त्यानंतर एक्सटर्नल इयर आणि ट्रकिया. एक्सटर्नल इयर म्हणजे इथं कानाचा भाग दाखवलेला बघा, हा जो कानाचा बाहेरून दिसणारा जो पार्ट आहे याला आपण कान म्हणतो, बरोबर. पण हा कानाचा फक्त एक बाहेरचा भाग आहे, म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल इयर आहे. अजून कान आतमध्ये खूप आहे, अगदी इंटरनल इयर, मिडल इयर, बरोबर. अगदी घशापर्यंत कानाचा पार्ट आहे. हा बाहेरून जो दिसतोय ह्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल इयर. आणि ह्या कानांमध्ये जे बोन आहे हे सॉफ्ट बोन आहे, म्हणजेच हे इलॅस्टिक कार्टिलेज आहे. आता ह्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, इट इज सराउंडेड बाय पेरिकॉन्ड्रियम. ह्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम आहे.
मॅट्रिक्स कंटेन्स अ थ्रेड लाईक नेटवर्क ऑफ इलॅस्टिक फायबर. ह्याच्यामध्ये इलॅस्टिक फायबर आहेत कारण हे इलॅस्टिक कार्टिलेज आहे. ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे. इट हॅज ॲबंडंट नेटवर्क ऑफ येलो फायबर. येलो म्हणजेच इलॅस्टिक फायबर जास्त असतात. कॉन्ट्रोसाइट्स आर फ्यू इन नंबर अँड आर सीन इन एनसर्कल्ड विथ इलॅस्टिक फायबर. इलॅस्टिक फायबरनी त्या कॉन्ट्रोसाइटना एनसर्कल किंवा कव्हर केलेलं असतं. फंक्शन काय आहे? इट गिव्स सपोर्ट अँड मेंटेन शेप ऑफ द बॉडी. सपोर्ट तर देतात शिवाय शेप मेंटेन करतात. आता कानाचा हा शेप जो आहे, एक विशिष्ट आकार आहे कानाचा, बरोबर. हा मानवाचा झाला. असाच बाकीच्या प्राण्यांमध्ये सुद्धा प्रत्येकाचे कान एक विशिष्ट आकाराचे आहेत, कारण त्याचं जे आतलं बोन आहे किंवा हे सॉफ्ट बोन ज्याला आपण म्हणतोय कार्टिलेज आहे, ते कार्टिलेजचा आकार ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं त्या कानाचा आकार होतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात बॉडी ऑर्गनला शेप देण्याचं काम हे इलॅस्टिक कार्टिलेज करत असतात. हा तिसरा प्रकार झाला. आता शेवटचा प्रकार आपण बघतोय इलॅस्टिक कार्टिलेज, बरोबर. कार्टिलेजचा चौथा प्रकार इलॅस्टिक कार्टिलेज. यालाच आपण म्हणतोय कॅल्सिफाईड कार्टिलेज. यालाच काय म्हणतोय आपण? कॅल्सिफाईड कार्टिलेज. इलॅस्टिक कार्टिलेज हा तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. इट इज फॉर्म ड्यू टू डिपॉझिशन ऑफ व्हेरियस साल्ट्स इन द मॅट्रिक्स. मग अशा आपण जे बघितलं, कार्टिलेजमध्ये जे मॅट्रिक्स असतात त्या मॅट्रिक्समध्ये साल्ट डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळं हे कॅल्सिफाईड कार्टिलेज तयार होतं. थोडक्यात कार्टिलेजमधलं साल्टचं प्रमाण ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला त्याचं रूपांतर कॅल्सिफाईड कार्टिलेजमध्ये होतं. ड्यू टू दिस डिपॉझिशन कार्टिलेज बिकम्स व्हेरी हार्ड अँड इनइलॅस्टिक अँड लॉस ऑफ फ्लेक्झिबिलिटी. हे साल्ट ज्यावेळेला डिपॉझिट होतात त्यावेळेला त्या कार्टिलेजमधली इलॅस्टिसिटी निघून जाते किंवा फ्लेक्झिबिलिटी त्याची कमी होते, बरोबर. का? तर हे हार्ड बनतात. साल्टचं डिपॉझिशन झाल्यामुळं ते हार्ड बनतात. आता ही कंडिशन नेमकी कधी होते? दिस कंडिशन फाउंड इन ओल्ड एज वेअर दी जॉईंट्स लूज देअर मोबिलिटी. जी वयस्कर माणसं असतात ह्या वयस्कर माणसांमध्ये एक ठराविक एजनंतर हे कॅल्शियमचं डिपॉझिशन होऊन ज्याला आपण हाडं ठिसूळ झालेत म्हणतो बघा, अशी हडं पटकन मोडतात. म्हाताऱ्या माणसांमध्ये हाड मोडण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण का? त्यांची हाडं ही ठिसूळ झालेली असतात, बरोबर. हे ठिसूळ होणं म्हणजेच थोडक्यात कार्टिलेजचं रूपांतर कशात झालेलं असतं? कॅल्सिफाईड कार्टिलेजमध्ये झालेलं असतं. त्यांची जी मूवमेंट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे ती कमी झालेली असते. पण शरीराची लवचिकता तरुण वयामध्ये जास्त असते. एकदम लहान मुलं असतात ते फार लवचिक असतात. त्यानंतर तारुण्यात थोडीशी लवचिकता कमी येते आणि ज्यावेळेला आपण वृद्ध होतो त्यावेळेला ही लवचिकता पूर्णपणे कमी झालेली असते. कारण हे जे काही कार्टिलेज आहेत ह्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं? कॅल्सिफाईड कार्टिलेजमध्ये झालेलं असतं. त्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी पूर्ण गेलेली असते. इट इज ऑल्सो फाउंड इन दी सुप्रास्कॅप्युला ऑफ दी फ्रॉग अँड दी व्हर्टिब्रा ऑफ शार्क. आता फ्रॉगमध्ये जो काही हाडाचा सांगाडा आहे त्याच्यामधला हा एक पार्ट आहे सुप्रास्कॅप्युला. तर त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कॅल्सिफाईड कार्टिलेज असतात. शिवाय व्हर्टिब्रा ऑफ शार्क मासा जो आहे त्या माशांचा जो कणा आहे, पाठीचा कणा, त्याच्यामध्ये जे मणके असतात, व्हर्टिब्रे असतात, ते व्हर्टिब्रेसुद्धा हे कॅल्सिफाईड कार्टिलेजपासून तयार झालेले असतात. तर मला वाटते तुम्हाला इथं कार्टिलेजचा हा पार्ट समजला असेल. त्यानंतर इथं एक कंपॅरेटिव्ह चार्ट दिलेला आहे बघा, हायलाईन, फायब्रस आणि इलॅस्टिक कार्टिलेजमधला. कॅल्सिफाईड कार्टिलेज एक्झाममध्ये कधी विचारलं जात नाही, पण ह्या तिघांमधला महत्त्वाचा फरक आपल्याला माहीत असायला पाहिजे. हायलाईन कार्टिलेजमधला पहिला मुद्दा बघा, इट इज ब्ल्यूइश ग्रीन. त्यानंतर ट्रान्सल्युसंट इन ॲपियरन्स, ब्ल्यूइश ग्रीन कलरचे असतात हे. त्यानंतर फायब्रस कार्टिलेज कसे आहेत? व्हाईट ओपेक इन ॲपियरन्स, कलरमध्ये सांगितलेला आहे बघा, हा व्हाईट कलरचा आहे. इलॅस्टिक कार्टिलेज कसा आहे? येल्लोइश किंवा ओपेक इन ॲपियरन्स. ओपेक म्हणजे थोडासा व्हाईट क्रीम कलरमध्ये. ठीक आहे, तर हायलाईन कार्टिलेजचा कलर ब्ल्यूइश ग्रीन, फायब्रसमध्ये व्हाईट ओपेक आणि इलॅस्टिकमध्ये येलोइश ओपेक. त्यानंतर हायलाईन कार्टिलेजमधला दुसरा मुद्दा, हॅज फ्युअर व्हेरी थिन व्हाईट फायबर्स इन द मॅट्रिक्स. व्हाईट फायबर्स ह्याच्यामध्ये
थिन असतात, व्हेरी थिन. फायबर्समध्ये कसे असतात, ॲबंडंट व्हाईट फायबरचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे. आणि इलॅस्टिकमध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, ॲबंडंट येलो फायबर्स. याच्यामध्ये येलो फायबर्स जास्त असतात. आता त्यानंतर इट इज फ्लेक्झिबल. हायलाइन कार्टिलेज कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. फायब्रस कार्टिलेज कसं आहे, फर्म आहे. ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी कमी असते किंवा नसतेच असं समजा ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी. आणि इलॅस्टिक कार्टिलेज जे आहे ह्याच्यामध्ये व्हेरी फ्लेक्झिबल, हे सुद्धा कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. त्यानंतर पेरिकॉन्ड्रियमच्या लेअरच्या बाबतीत बघा, हायलाइनमध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट, फायब्रसमध्ये पेरिकॉन्ड्रियम अब्सेंट आणि त्यानंतर इलॅस्टिकमध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट. अशा पद्धतीनं फरकाचे मुद्दे. त्यानंतर इट इज फाउंड इन, कुठं असतात. हा फक्त चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला ह्याचे जे मुद्दे आहेत कार्टिलेजचे ते लिहिता येतात, लक्षात ठेवता येतात. हायलाइन कार्टिलेज ऑकर्स इन, कुठं आहेत बघा, ब्रॉन्कियल रिंग्स, लॅरेंजियल वॉल, नेझल सेप्टम. नेझल सेप्टम म्हणजे काय, तर नाकपुडी जी आहे आपली, बरोबर, नाक जे आहे त्या दोन नाकपुड्यांचा मध्ये जो पडदा असतो त्याला नेझल सेप्टम असं म्हणतात. हा सेप्टमसुद्धा हायलाइन कार्टिलेजपासून बनलेला असतो. त्यानंतर ॲट दी एंड ऑफ लाँग बोन, दोन लाँग बोनच्या टोकाला हायलाइन कार्टिलेज असतं. फायब्रस कार्टिलेज कुठं आहे बघा, दोनच ठिकाणी आहे, इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि प्युबिक सिम्फायसिस. मगाशी मी जी डायग्रॅम सांगितली, दाखवली तुम्हाला. इंटरव्हर्टेब्रल डिस्क म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते तिथं, आणि प्युबिक सिम्फायसिस पेल्विक गर्डलमधला जॉईंट. त्यानंतर इलॅस्टिक कार्टिलेज कुठं प्रेझेंट आहे, ऑकर्स इन पिन्ना, थोडक्यात इयर पिन्ना, कानाचा जो भाग आहे. एक्सटर्नल ऑडिटरी मिटस, नोज टिप अँड इपिग्लॉटिस. नोज टिप म्हणजे नाकाचं टोक आणि इपिग्लॉटिस म्हणजे थोडक्यात मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, अन्ननलिका श्वासनलिका, त्यामध्ये श्वासनलिका झाकण्यासाठी जे झाकण असतं त्याला इपिग्लॉटिस असं म्हणतात. तर हे इपिग्लॉटिसमध्ये सुद्धा इलॅस्टिक कार्टिलेज आहे. तर अशा पद्धतीनं आपण कनेक्टिव्ह टिश्यूमधला बरेच प्रकार बघितले. त्यामध्ये स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कार्टिलेज आणि बोन हे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये कार्टिलेज हा पार्ट आपला संपलेला आहे. आता त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे बोन, बरोबर. बोन म्हणजे ॲक्च्युअल जी बोन, कठीण हाडं असतात आपल्या शरीरामध्ये त्याला आपण बोन असं म्हणतो. त्याच्या नावातच आहे बघा, बोन इज दी हार्डेस्ट टिश्यू इन दी बॉडी. आपल्या शरीरामधला सगळ्यात कठीण पार्ट जर कुठला आहे किंवा कठीण टिश्यू जर कुठला असेल तर तो म्हणजे बोन. बोन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ दी स्केलेटन. स्केलेटन म्हणजे आपल्या हाडाचा सांगाडा जो आहे त्याच्यामधला मेन कॉन्स्टिट्युएंट असतो बोन. बोन शोज दी प्रेझेन्स ऑफ हार्ड सॉलिड कॅल्सिफाईड मॅट्रिक्स कॉल्ड ओसिन. आता हे नावं लक्षात ठेवायची. ओसिन म्हणजे काय, तर हाडांमध्ये जे काही मॅट्रिक्स आहे हार्ड त्याला आपण ओसिन असं म्हणतो आहे. तर बोनचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, बोनचं सुद्धा स्ट्रक्चर आहे बघा, इथं डायग्रॅम आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सेम कार्टिलेजसारखं आहे, थोडाफार याच्यामध्ये बदल आहे. सगळ्यात सुरुवातीला बघा, आपण मगाशी जे काही कार्टिलेजचं बाहेरचं आवरण आहे त्याला पेरिकॉन्ड्रियम जसं म्हटलं तसंच सेम बोनमध्ये जे बाहेरचं आवरण आहे त्या बाहेरच्या आवरणाला काय म्हटलं जातं, पेरिओस्टियम. काय म्हणतात ह्याला, पेरिओस्टियम. पेरी म्हणजे सभोवताली आणि ऑस्टियम म्हणजे बोन. बोनचा लॅटिन शब्द काय आहे, ऑस्टियम. ऑस्टियम म्हणजे बोन. पेरिऑस्टियम म्हणजे हाडाच्या भोवतीचं आवरण, त्याला म्हणायचं पेरिऑस्टियम. पूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल, बोन इज एनक्लोज्ड इन थिन लेअर ऑफ व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू कोलॅजिन फायबर कॉल्ड पेरिऑस्टियम. म्हणजे थोडक्यात व्हाईट फायबरनी किंवा कोलॅजिन फायबरनी बोनला काय केलेलं असतं, कवर केलेलं असतं, त्याला पेरिऑस्टियम असं म्हणतात. द ब्लड व्हेसल अँड नर्व पियर्स थ्रू दी पेरिऑस्टियम. म्हणजे ह्या ब्लडला जो काही बोनला ब्लड सप्लाय असतो, नर्व सप्लाय आहे ते पियर्स म्हणजे पेनिट्रेट होतात
पेनिट्रेट होतात. पेरिओस्टियम इज इंटरनली लाइन्ड बाय एंडोस्टियम विच सराउंड दी बोन मॅरो. त्याच्या आतला जो लेअर आहे त्याला म्हणायचं एंडोस्टियम. आता ह्या एंडोस्टियम कुठं आहे तर इट सराउंड दी बोन मॅरो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही बोन असतात, कठीण बोन असतात, त्या बोनमध्ये आतमध्ये पोकळी असते, रिकामी जागा असते. त्या रिकाम्या जागेला काय म्हणतात, मॅरो कॅव्हिटी किंवा बोन मॅरो कॅव्हिटी. बरोबर, काय म्हणतात त्याला, बोन मॅरो कॅव्हिटी. त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला म्हणायचं बोन मॅरो कॅव्हिटी. बाहेरचं जे आवरण आहे त्याला म्हणायचं पेरिओस्टियम. आणि ह्या कॅव्हिटी आणि पेरिओस्टियमच्या मधला जो भाग आहे त्याला म्हणायचं एंडोस्टियम. ठीक आहे. मॅट्रिक्स इज अरेंज्ड इन कॉन्सन्ट्रिक सर्कल कॉल्ड लॅमिली. अच्छा, ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स जसं कार्टिलेजमध्ये आहे त्या तशा पद्धतीचं कठीण मॅट्रिक्स ह्या बोनमध्ये प्रेझेंट असतं. तर हे स्ट्रक्चर इथं डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हे स्ट्रक्चर आहे बोनचं. These lamellae contains large number of living cell called osteoblast किंवा osteocyte which are present in fluid filled cavity called lacuna. तर ह्याच्यामध्ये ज्या सेल असतात, बोनच्या सेल असतात, त्यांना ऑस्टिओब्लास्ट किंवा ऑस्टिओसाइट असं म्हणतात. तर ह्या ऑस्टिओसाइट कुठं असतात तर हा जो पार्ट दिसतोय, ही डायग्रॅम जी आहे ही थोडीशी मोठी करून बघितलेली आहे बघा. हे ॲक्च्युअल बोन आहे. बोनचा हा एक पार्ट लार्ज करून दाखवलेला आहे आपल्याला. हा लार्ज केल्यानंतर आपल्या लक्षात येते बघा, आतमध्ये काय आहे तर हे लॅक्युना आहेत. बरोबर, डार्क कलरचे दिसत आहेत, हे काय आहेत, लॅक्युना आहेत. ह्या प्रत्येक लॅक्युनामध्ये काय असतात तर ऑस्टिओसाइट किंवा ह्या बोनच्या ज्या सेल आहेत ह्या सेल प्रेझेंट असतात प्रत्येक लॅक्युनामध्ये. आणि हे लॅक्युना जे आहेत हे एका कॉन्सन्ट्रिक रिंगमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे ही एक रिंग, त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी अशा रिंग प्रेझेंट असतात. आणि त्या प्रत्येक रिंगमध्ये लॅक्युना प्रेझेंट असतात. प्रत्येक लॅक्युनामध्ये ऑस्टिओसाइट प्रेझेंट असतात. आता हे each lacuna has fine cytoplasmic extension called canaliculi. तर डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक लॅक्युनाला एक सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन आहेत, असे धागे दिसत आहेत. बरोबर, प्रत्येक जे धागे आहेत ह्या धाग्यांना काय नाव दिलेलं आहे तर त्या धाग्यांना कॅनॅलिक्युली असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक धाग्यांना काय म्हटलेलं आहे, कॅनॅलिक्युली, विच पास थ्रू दी लॅमिला अँड मेक्स कनेक्शन विथ ॲडजसंट लॅक्युना. एका लॅक्युनाचं दुसऱ्या लॅक्युनाशी कनेक्शन घडवून आणण्यासाठी हे कॅनॅलिक्युली असतात. लक्षात येते का बघा. बोनचं जे बाहेरचं आवरण आहे त्याला आपण म्हणतोय पेरिओस्टियम. आतमध्ये एंडोस्टियम आहे. त्या एंडोस्टियममध्येच मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये हे जे काही डार्क कलरचे दिसत आहेत हे लॅक्युनी आहेत. प्रत्येक लॅक्युनीमध्ये ऑस्टिओसाइट म्हणजे बोनच्या सेल आहेत. प्रत्येक लॅक्युनीमधून एक सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन बाहेर आलेले आहेत, त्याला कॅनॅलिक्युली म्हणतात. दोन लॅक्युनामध्ये कनेक्शन घडवून आणण्यासाठी हे कॅनॅलिक्युली प्रेझेंट असतात. आता त्यानंतर नेक्स्ट, दी स्ट्रक्चरल युनिट ऑफ बोन इज दी हवेर्शियन सिस्टीम. बरोबर, आता बोनमध्ये जसं आपल्या शरीराचं स्ट्रक्चरल युनिट काय आहे, सेल. बरोबर, अगदी प्रत्येक एका सेलपासून आपली जशी बॉडी बनते तसं याच्यामध्ये हवेर्शियन सिस्टीम असतात, त्याला ऑस्टिओन असं म्हणतात. एक हवेर्शियन सिस्टीम एकत्र येते आणि टोटल बोन तयार होतं. आता इथं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येईल बघा की हे एक लॉंग बोन आहे. बरोबर, ह्या लॉंग बोनचा एक पीस आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये असे सर्कल दिसत आहेत. बरोबर, हे सर्कल, हा प्रत्येक एक सर्कल म्हणजे काय आहे, हवेर्शियन सिस्टीम आहे. आणि ह्या सगळ्या हवेर्शियन सिस्टीम एकत्र येतात आणि हे बोन तयार होतं. म्हणजे थोडक्यात बोनचं स्ट्रक्चरल युनिट काय झालं, हवेर्शियन सिस्टीम. ही खाली डायग्रॅम दिलेली आहे बघा, ही हवेर्शियन सिस्टीमची डायग्रॅम आहे. आता खाली दिलेलं आहे बघा, प्रेझेन्स ऑफ हवेर्शियन सिस्टीम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलियन बोन. जे मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत, त्यांच्या
बोनमध्ये अशा पद्धतीच्या हवेर्शन सिस्टीम प्रेझेंट असतात. आता ही हवेर्शन सिस्टीम कशी आहे, तर ॲट दी सेंटर देर इज अ हवेर्शन कॅनाल. हा सेंटरला काय आहे, हवेर्शन कॅनाल आहे. हवेर्शन कॅनाल कन्सिस्ट ऑफ ब्लड व्हेसल ऑफ द आर्टरीज अँड व्हेन्स. ह्याच्यामध्ये ब्लड व्हेसल असतात कॅनलमध्ये. त्यानंतर लॅक्युनी कंटेनिंग ऑस्टिओब्लास्ट अँड ऑस्टिओसाइट आर अरेंज्ड इन कॉन्सेंट्रिक सर्कल अराउंड हवेर्शन कॅनाल. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं हे जे सर्कल्स आहेत, ह्या सर्कलमध्ये काय आहेत, लॅक्युना आहेत आणि त्या लॅक्युनामध्येच त्या ऑस्टिओसाइट म्हणजेच ज्या सेल आहेत त्या सेल प्रेझेंट आहेत. आता हे जे हवेर्शन कॅनाल आहेत हे 2 ॲडजस्टंट हवेर्शन सिस्टीम आर इंटरकनेक्टेड बाय ट्रान्सवर्स चॅनेल कॉल्ड वॉकमन्स कॅनाल. हे लक्षात ठेवायचं. आता बघा इथं जे काही रेड कलरमध्ये किंवा हे ब्राऊन कलरमध्ये जे कॅनाल दिसत आहेत याला म्हटलं जातं वॉकमन्स कॅनाल. काय म्हणतात ह्याला, वॉकमन्स कॅनाल. प्रत्येक हवेर्शन सिस्टीमचा जो सेंटरचा कॅनाल आहे, हवेर्शन कॅनाल, तो कॅनाल एकमेकांना जोडला जातो. म्हणजे ह्या हवेर्शन सिस्टीमचा हा कॅनाल, ह्या हवेर्शन सिस्टीमचा हा कॅनाल, हे 2 कॅनाल एकमेकांना जोडले जातात. बरोबर. हे जे एकमेकांना जोडलेले कॅनाल आहेत यांना म्हटलं जातं वॉकमन्स कॅनाल. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात एखादी पाईपलाईन ज्या पद्धतीनं असते त्या पाईपलाईनसारखं हे स्ट्रक्चर असतं. ह्याला वॉकमन्स कॅनाल असं म्हणतात. हे वॉकमन्स कॅनाल काय करतात, 2 ॲडजसंट हवेर्शन सिस्टीम एकमेकांना कनेक्ट करत असतात. तर हे स्ट्रक्चर झालं बोनचं. ठीक आहे. आता ह्या बोनचं फंक्शन काय बघा. इट इज द सपोर्टिंग अँड प्रोटेक्टिव्ह टिश्यू ऑफ वर्टिब्रेट्स विच प्रोटेक्ट द इंटरनल सॉफ्ट अँड डेलिकेट टिश्यू. हे व्हर्टिब्रेट्स म्हणजे थोडक्यात जे काही पाठीचा कणा किंवा पृष्ठवंशीय प्राणी जे असतात, ह्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जे काही इंटरनल सॉफ्ट आणि डेलिकेट टिश्यू असतात त्यांना प्रोटेक्ट करण्याचं किंवा सपोर्ट करण्याचं काम बोन करत असतात. त्यानंतर बोनचं दुसरं फंक्शन, बिसाइड प्रोव्हाइडिंग सपोर्ट बोन हॅव ए मेटाबॉलिक अँड प्रोटेक्टिव्ह रोल टू. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसुद्धा ह्याच्यामध्ये चालत असतात. कारण बोनचा जो आतली कॅव्हिटी आहे त्याला आपण बोन मॅरो कॅव्हिटी म्हणतो. त्याच्यामध्ये बोन मॅरो असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच मेटाबॉलिक रिॲक्शन, अगदी ब्लड सेल तयार करणं हे सुद्धा काम त्याच्यामध्ये चालत असतं. प्रोटेक्शनचं कामसुद्धा बोनचं आहे. इट फॉर्म दी बेस फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. मसलची अटॅचमेंट, स्नायू हे बोनला अटॅच असतात. इन लाँग बोन, येलो बोन मॅरो कॅव्हिटी हेल्प्स इन स्टोरेज ऑफ रिझर्व फूड मटेरियल. लाँग बोन, मगाशी मी तुम्हाला सांगितलं लाँग बोनची जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये येलो बोन मॅरो आहे. तर तो काय करतो, रिझर्व फूड मटेरियल, फूड स्टोरेज करण्याचं काम करतो. आणि लास्ट फंक्शन आहे रेड बोन मॅरो कॅव्हिटी. म्हणजेच रेड बोन मॅरो जो आहे युजफुल इन हिमोपोयासिस. हिमोपोयासिस आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ब्लड सेल तयार करणं, त्याला आपण हिमोपोयासिस असं म्हणतो. तर हे ब्लड सेल तयार करण्याचं कामसुद्धा ह्या बोन मॅरोमध्ये म्हणजेच बोनमध्ये चालत असतं. थोडक्यात बोन कसं आहे, एक सपोर्टिंग प्रोटेक्टिव्ह टिश्यू आहे. शिवाय रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करणं, हिमोपोयासिस म्हणजे थोडक्यात ब्लड सेल तयार करणं, ही सगळी कामं बोनकडून केली जातात. थोडक्यात इथं आता हे बोन हा पार्ट जो आहे हा संपलेला आहे. आता त्यानंतर पुढचा जो टिश्यू आहे तो म्हणजे मस्क्युलर टिश्यू. हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आज मी जे तुम्हाला प्रकार शिकवले, कार्टिलेजचे 4 प्रकार आणि बोन, तर त्या बोनची डायग्रॅम आणि कार्टिलेजची डायग्रॅम, ह्या डायग्रॅम तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत. हा तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. इथं आपण आता थांबूया.